मोकाट, बेवारस आणि भटक्या जनावरांचा नागरिकांना नेहमीच त्रास होतो। वाहन चालवताना अनेक बेवारस जनावरे रस्त्याच्या मध्ये बसलेली आपल्याला दिसतात। या बेवारस, भटक्या, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून अशा जनावरांना कोंडवाड्यात टाकण्यासाठी लातूर मनपाने एक पथक तयार केले आहे। जनावरांना पकडताना रहदारीस अडथळा येऊ नये म्हणून हे पथक रात्री उशिरा आपले कर्तव्य पार पाडत आहे। या सुशीलादेवी नगरमधील जे लोकांनी महानगरपालिकेमध्ये तक्रार केली होती, इथं जे मोकाट जनावरे फिरतात त्यामुळे कुणाच्या गाडीला लागणार किंवा जाणाऱ्या माणसांना त्रास, रोडवरती बसणं, त्यामुळे महानगरपालिकेचे आम्ही कर्मचारी आहोत, महानगरपालिकेचे जे लोक आहात, आम्ही जवळपास 10 लोकांची आमची टीम आहे। हे आम्ही कोंडवाड्यामध्ये घेऊन जात आहे संध्याकाळच्या टायमिंगला, कारण दिवसा हे शक्य नाही आहे। कारण दिवसा पकडायला गेलं तर कुठल्या गाडीला लागणार, कुठल्या माणसाला लागणार किंवा त्यांनी पळ काढायचा प्रयत्न करतो दिवसा। कमीत कमी 150 जनावर आहेत इथं लोकांना त्रास म्हणजे काय आहे नेमकं, थांबलेल्या गाडीला धक्का देऊन गाडी पाडणे किंवा रोडवरती बसणे, परत त्यांच्या पण जीवाला धोकाच आहे ना, गाईवांच्या पण। कारण काय होतं, प्लास्टिक खातात, ते रब्बर खातात, खिळे, टाचणी अशा प्रकारचे काही खातात ते। कुठल्या गाईच्या पायाला जखम झाली असते, कुठल्या गाई दगडा म्हणजे गाडीवरून पाय घालतात। तर आमची गाडी आहे महापालिकेची, आपली जी गाडी आहे छोटा हत्ती, त्यामध्ये एका टायमिंगला 3 जनावरे जाऊ शकतात। तर आम्ही काय करतो, 3 घंट्यामध्ये टप्पा राहतो आमचा 2 ते 3 जनावराचा। आमचा कोंडवाडा आहे लातूरमध्ये, खाटूश्याम मंदिर म्हणून आहे, कातपूर रोडला, त्याच्या पाठीमागं कोंडवाडा आहे।